मध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांना। नमस्कार, अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या समोर आली आहे। म्हणजे काय, 19 नोव्हेंबरला मिळणार होता हप्ता पण मिळणार नाही आता। याचे कारण काय व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पीएम किसान योजना या शेतकऱ्यांना मोठा फटका। 19 नोव्हेंबर रोजी नाही मिळणार 21वा हप्ता। पीएम किसान योजना या शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे। पीएम किसान योजनेची मोठी अपडेट काय, पीएम किसान योजना 21 इन्स्टॉलमेंट 19 नोव्हेंबर रोजी या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना अगोदर स्टेटस ऑनलाईन तपासणे आवश्यक ठरले जाणार आहे। त्यामागचे कारण काय, पीएम किसान योजना 21 स्टेटस केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवते। शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी त्यामागील उद्देश असतो। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही त्यातील एक योजना आहे। ही योजना गेल्या 5 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या फायदेशीर ठरली आहे। या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षातील 3 हप्ते 2,000 रुपये असे एकूण 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत आतापर्यंत शेतकऱ्यांना बँक खात्यात 20 हप्ते जमा करण्यात आले आहे। तर 19 नोव्हेंबर रोजी 21वा हप्ता येणार का नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 नोव्हेंबर रोजी पीएम किसान 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा करतील। देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंब 20व्या हप्त्याद्वारे 3.70 लाख कोटी वाटप करण्यात आले आहेत। 24 फेब्रुवारी 2019 रोजी ही योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेचे तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे शेतकऱ्यांच्या घर बसल्या तपासता येणार आहे। जेणेकरून आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। या शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही मिळणार पीएम किसानचा 21वा हप्ता। केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याविषयी सूचना देण्यात आली आहे। म्हणजे 2 दिवसानंतर 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात 21वा हप्ता जमा होणार आहे व सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे। नाही तर हे लाभार्थी आहे पण मग तुम्ही पुढील प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा हा नवीन हप्ता मिळणार नाही। या मागचे कारण काय, चला तर जाणून घेऊया आपण। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, ज्यांना भूसत्यापनाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अथवा अर्धवट ठेवली आहे, बँक खाते चुकी तपासणी दिली आहे, बँक IFSC कोड चुकीचा टाकला आहे, शेतकऱ्यांचे नावे स्पेलिंग चूक आहे, आधार क्रमांक चूक टाकला आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांचा हप्ता जमा होणार नाही। या सर्व चुकीचा दुरुस्त केल्याशिवाय त्यांच्या खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता जमा होणार नाही। शेतकऱ्यांना खात्यात 2,000 रुपये जमा होणार नाही व 2+2,000 रुपये म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणार व ज्यांना 20वा हप्ता मिळालेला नाही त्यांना व 21वा हप्ता बी मिळाले नाही त्यांना 4,000 रुपये असे पैसे भेटणार आहे। व तसेच असे करा स्टेटस चेक। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना 21वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। शेतकऱ्यांना योजना फायदा होईल की नाही हे घर बसल्या लाभार्थी तपासा। पीएम किसान गोविंद अधिकृत वेबसाईटवर जा, गेल्यानंतर होम पेजवर कोण युअर स्टेटस हा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा। केल्याशिवाय संपूर्ण माहिती भरा कॉर्नरवर या पर्यायावर जा। लाभार्थी यादी तुमचा आधार क्रमांक खात्याशी क्रमांक नोंद गेट डाटावर क्लिक करा। पेमेंट टेप तपासा। धन्यवाद।